साहेब हा साहेब सुमीला काही कळालं तर नाही ना? नाही हो, तुम्ही काही काळजी करू नका. मला फक्त जॅकेट द्या. दादो साहेब ताई मॅडमनी माझ्याबद्दल काही विचारलं होतं. नाही हो, चलत आणा. नाही हो, चलत नाही. तुमच्या आजची चप्पल. अहो, नाही बोललो ना. हळू बोला, हळू बोला, हळू बोला. चला चला. समोर कुठे गेला? अरे थांब, फोन लावते जरा त्याला. फोन वाजतोय. कोण? माझा नाही. मामा मामा बघू मामा मामा नाही, मम्मा. नाही, मी नाही, तुम्ही बोला. तुम्ही बोला, दादा, मी नाही बोलणार. अरे तू नकोच बोलूस, मी बोलणार आहे बाबा. हॅलो, हा हा मम्मा, तू पोचलीस का कारखान्यावर? अरे मी बोलतोय. अरे समर, मी पोचले, पण तू कुठे गायब झालास अचानक? हो बंगल्यावर सांगितलं की तू कारखान्यावर आलायस, इथे कुठे दिसत नाहीयेस. हो, अगं तुला सांगायचं राहिलं, मी इकडे पुढे कारखान्यावर आलो इकडची व्यवस्था बघायला लवकर. अरे मी बोलतोय बाबा. बरं बरं, छान. तुला कपडे मिळाले का? जाधवांबरोबर पाठवले होते. म्हणजे आलाय? हो हो हो, मिळाला. मी आलोच ऑफिसवर. ठीक आहे, आलेच मी. हो. समोर पुढे आलाय व्यवस्था बघायला. फारच मनावर घेतलेली दिसते त्यांनी. चल 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 चल. दादा सर, तुम्ही पुढे जा, मी येतोच. अरे झालाय बाबा फोन. अरे फोन झालाय, ठेवतो. मला थांबावून द्या. अरे मी घेतो बाबा, तू चल पुढे, मी आलो. समोर बघितलं होतं मगाशी, हे आलं टॉम अँड जेरी. पाठवू कुणाला तरी. समोर आले 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 आले. अहो समर सिंग, कुठे होतात तुम्ही? आणि तू ह्या अशा अवतार? ते ताई मॅडम मला तांदूळ. मम्मा का मीच घेऊन आलो त्याला. मी असं ऐकलंय की लक्ष्मण पायाळू आहे आणि तो आता इथे असणं माझ्यासाठी लकी ठरू शकतं. म्हणजे त्याचे पाय या ठिकाणाला लागणं लकी ठरू शकतं. थँक्यू व्हेरी मच. मम्मा, तुझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे काय करायला लागेल ते करायला मी तयार आहे. रिस्क नको. वा वा वा, बघितलं ताई मॅडम? अहो किती जबाबदारीने बोलताय तुम्ही. शाबास. ताई मॅडम, मी काय म्हणतो, आपण फीत कापून घेऊया का? हो. आता आपल्या आदरणीय ताई मॅडम आणि समर साहेब फीत कापून उद्घाटन करतील. चल या. बस. टाळ्या. चला चला चला. या समर सिंग, या. या. बसा. मी या ठिकाणी असं म्हणेन की आपल्या समर सिंग यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. आमचे समर सिंग खंबीर आहेत, उदार आहेत. लहानपणापासून त्यांना समाजकार्याची खूप मनापासून आवड आहे. मला आशा आहे तुम्ही तुमची मोलाची साथ देऊन त्यांना मुख्यमंत्री बनवाल. धन्यवाद. टाळ्या टाळ्या टाळ्या. वा वा ताई मॅडम, काय नेमकं बोललात. आता मी समर साहेबांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. हो हो. आज या ऑफिसच्या उद्घाटनाबद्दल मला खूप आनंद झालेला आहे. आणि या ऑफिसमुळे मला लोकांपर्यंत आणि लोकांना माझ्यापर्यंत पोहोचता येणार आहे. सो थँक्यू सो मच, तुम्ही आज इथे आलात. थँक्यू. टाळ्या. समर साहेबांचा. हे पायळू. समर साहेबांचा विचार.
दे दे इकडे दे, इकडे. थँक्यू. समर फार छान वाटलं मला. तू मनापासून तयार झालास हे काम करायला. खूप मोठं यश मिळू दे तुला. आणि जे माझ्या वाट्याला आलं ते तुझ्या वाट्याला येऊ नये. थँक्यू डॅडी. चला चला चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे, सगळ्यांनी चहा पान करून घ्यावे. मम्मा मी एक 5 मिनिटात जाऊन येतो. मला एक अर्जंट फोन येतोय आणि इथे रेंज नाहीये. मी आलोच. हा एक्सक्यूज मी. सुमी, बबन, हे बबन, सुमी कुठे? सुमी सापडणं जाग्यावर हे म्हणजे तुझ्या बरोबरच होती ना? होती माझ्याबरोबर, पण मला तिनं प्याला पाणी आणायला सांगितलं. मी पाणी आणायला गेलो तेवढ्यात गायब झाली सुमी. तुम्हाला सापडली कसं आहे? अरे नाही ना, मी उद्घाटनावर डायरेक्ट इकडेच येतोय. चल बाहेर बघूया आपण. चल. साहेब तुम्ही गेली घरला. कशावरून? हे काही इथं सायकल लावलेली. आता सायकल नाही म्हणल्यावर सुमी पण नाही. अरे यार, पण अशी कशी गेली न सांगता? आता तुम्ही पावसात भिजाय गेला होता त्यावेळेला अशीच अचानक गेली होती की. तिचं काय सांगता येत नाही. मनात येईल तसं करते ती. मागचा पुढचा विचार न करता वागणारी पोरगी आहे ती. जाऊ दे, बरं झालं गेली ते. आपण सुटलो. सुटलो नाही, लय सुटलो म्हणा. नाही तर मला वाटलं होतं आज पक्का अडकतोय गावतोय. ड्रायव्हर, कापडाचा एक धागा निघाला ना की त्या मागनं दुसरा निघतो. मग असं एकात एक रांग लागते. लय वैताग येतो, पण धागा निघायचं काही बंद होत नाही. सगळं धागा उचवून सगळी विण उसवली जाते ड्रायव्हर. तेव्हा वेळीच टिप टाकायची असते. साहेब विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली हो माझी. पण ही सुमी काय बोलून गेली का नाही ते कळलंच नाही मला. बबन, तिला काहीतरी म्हणायचं, काहीतरी सांगायचं होतं. ते तिला ओव्या माहिती आहेत ना खूप. त्यातलंच काहीतरी असं. अयो वव्या वय. मग जाऊ दे तिकडं. आपण कशाला ताप करून घेतो बिना कामाचा. नाही बबन, ती मला बोलली याचा अर्थ तिला नक्की काहीतरी सांगायचं होतं. काय? अरे तेच तर कळत नाहीये ना. मग कशाला वायवरनं सातारा करताय साहेब? डायरेक्ट आपण खानावळीत जाऊया आणि सुमीला विचारूया की. हा मम्मा बोल. अरे समोर कुठे आहेस तू? तुझी वाट बघतेय मी बंगल्यावर. मम्मा अगं मी कारखान्यावरच आहे. ते लोकांना ऑफिसची कामं वाटून देतोय. अरे पहिल्याच दिवशी किती काम करशील. लवकर घरी ये बरं. मम्मा मला घरी यायला उशीर होईल असं वाटतंय. तुम्ही माझ्यासाठी थांबू नका, जेवून घ्या तुम्ही. नाही या समर, तुझ्यासाठी खास गोडधोड जेवण केलंय आपण आज. नाही म्हणायचं नाही. लवकर घरी ये बरं. वाट बघतीये मी. बरं ठीक आहे, येतो. बबन, घरी जावं लागणार आहे रे मला. मग खानावळ आज दांडी. अरे रोज रोज घरी खोटं नाही बोलता येत रे. तू एक काम कर, सुमीला सांग माझी तब्येत ठीक नाही,
त्यामुळे मी आज येत नाही. थांबा, मी तुम्हाला सोडतो आणि मग तसाच इकडे पुढे जातो. काय ताई, कसा झाला कार्यक्रम? जय्यत तयारी होती नाही सगळी? अरे कार्यक्रम तर चांगला झालाच, पण मला समाधान वाटतंय ते समरचं. मला वाटत होतं की तो माझ्या दबावाखाली येऊन राजकारणात शिरलाय, त्यामुळे कायम मला त्याच्या मागे लागून काम करून घ्यावं लागणार. पण तसं नाहीये. अनुराधा, मला आता खरंच वाटायला लागलंय आपला समर एक दिवस नक्की मुख्यमंत्री होणार आणि चांगला मुख्यमंत्री होणार. अगो लोकांच्यात किती चांगली इमेज आहे आतापासून त्याची. लोकांना खरंच इतकं माहितीये समर? हा, म्हणजे तू येईपर्यंत मी तिथल्या कामगारांशी बोलत होतो ना, सगळ्यांना माहिती आहे आपला समर. काय म्हणत होते ते लोक? अगं फार कौतुक करत होते त्याचं. म्हणत होते रोज कारखान्यावर येतात, आमच्यात मिळून मिसळून वागतात आणि मनापासून काम करतात. मी काय म्हणतो ताई, हं? हे असं छोट्या लोकांमध्ये मिळून मिसळून वागणं बरोबर नाही ना. म्हणजे आपला आप राखला पाहिजे ना, बरोबर आहे ना? बरोबर आहे तुझं नरसू, मी बोलणारच आहे समरशी याबद्दल. पण नेहमी कारखान्यावर येतात असं म्हणाले ते लोक. इतक्यांदा समर कारखान्यावर का जातो? तिथे जाऊन काम काय करतो? ऑफिस तर आत्ता झालंय ना. मी सांगतो तुला, तुला आठवते आपण एकदा कारखान्यावर गेलो होतो, समरने हातात झाडू घेतला होता. ही गोष्ट लोकांना फार भारी वाटते. म्हणजे भावी मुख्यमंत्र्यांनी हातात झाडू घेतलाय तर लोकांचं सोड, मलाही भारी वाटते खूप. सेलिब्रिटी लोक असतात ना, ते असे झाडू बिडू हातात घेऊन फोटो काढतात. तसंच आहे हे सगळं. लोकांना ना, म्हणजे छोट्या लोकांना ही अशी मोठ्या लोकांच्या ह्या असल्या गोष्टी खूप भारी वाटतात. ताई तुला सांगतो, तू काय काळजी करू नको, चाललंय ते एकदम परफेक्ट चाललंय. आपला समर सेलिब्रिटी झाला, आपला समर फेमस झाला. नरसू, जर समर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी करून इतका फेमस होणार असेल तर आपण असे उपक्रम मुद्दाम राबवायला पाहिजेत. क्या बात है ताई, काय सॉलिड डोकं चालतं तुझं. हे बघ नरसू, आपण गोरगरीब गरजू बायकांना साड्या वाटप करूया. अरे बायका खुश झाल्या ना की सगळीकडे सांगत फिरतात, एक बाई साडीच्या किमतीच्या तिप्पट खर्चाची पब्लिसिटी करते. वा वा वा, काय सॉलिड आयडिया सुचली तुला ताई. ती साड्या वाटपाची जबाबदारी माझी. पण साड्यांचं कोटेशन मागवावं लागेल नाही का? ताई तू असल्या छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घालायचं नाही, त्यासाठी मी आहे ना, मी बघतो. ठीक आहे, मग बायका गोळा करण्याची जबाबदारी पण तूच घे. असं म्हणतेस? हो मग. काय भाऊजी, अहो हसता काय? ताई तू काळजी करू नको, माझा जनसंपर्क लय मोठा आहे. मी बायका पण गोळा करतो. आलोच. मामासाहेब, हॅलो मामासाहेब. बबनराव, कुठे आहात आपण? लय गुळमट बोलते ती मामासाहेब. काय करताय? काय नाही, जेवतोय. अरे वा, काय जेवताय? हे काय पापड जेवतोय. पापड जेवतोयस तू? म्हणूनच तू बारीक राहिलास. नाही नाही, म्हणजे जेवण वाढायचं सुरू होतं ना, मग आधी पापड आला, म्हणलं सुरुवात करावी. अरे वा, म्हणजे पहिले येईल ते आपलं. माझा शिष्य शोभतोयस तू. मामासाहेब, तुमचा मी शिष्य कधीपासून झालो? मला माहितीये तू मला गुरु मानतोस आणि याची गुरुदक्षिणा म्हणून तू आता एक जबाबदारी पार पाडायची आहेस. कसली जबाबदारी? हे बघ, आपल्या इथे उद्या साडी वाटपाचा कार्यक्रम आहे, तेव्हा गावातल्या बायका गोळा करून आण. हा, पण त्या बायका खूप गप्पा मारणाऱ्या पाहिजेत, गप्पिष्ट पाहिजेत, खूप बोलणाऱ्या पाहिजेत. म्हणजे काय होईल, समर साहेबांची आणि साडी वाटपाची भरपूर चर्चा होईल गावभर. कळलं? हो कळलं, पण तसल्या बायका मी कुठं हुडकायच्या हो? अरे ते तुझं तू बघ, ही तुझी जबाबदारी आहे. हा, अरे बबल्या, काही ऍडमिट लागलं काय तुला? याडच लागलंय आता. एक काम कुठलं धड होईना झालंय आणि मामासाहेब म्हणजे जबाबदाऱ्यावर जबाबदाऱ्या माझ्यावर टाकते ती.
आता आणि कसली जबाबदारी? अगं सुमी, उद्या बंगल्यावर साडी वाटपाचा कार्यक्रम आहे. तिथं सगळ्या बायका गोळा करायच्या आहेत. त्या पण बायका गप्पिष्ट बायका, ज्या आमच्या पायलट साहेबाची आणि साडी वाटपाची पब्लिसिटी करतील. आता असल्या बायका मी कुठं हुडकायच्या सांग की? बबन्या, मी घेते बायकांची जबाबदारी. हा सुमी, तू घेणार रे? सुमी कसली भारी आहेस ग तू. तू नसतीस तर माझं काय झालं असतं. खरंच लय भारी आहेस तू. हा ठीक आहे ठीक आहे, मी सगळ्या बायका घेऊन येते उद्या बंगल्यावर. हा हा, जेवढ्या मिळतेल्या का नाही तेवढ्या सगळ्या बायका घेऊन तू बंगल्यावर. सुमी, तू बंगल्यावर येणार रे? तू नको येऊ बंगल्यावर. तू फक्त बायका गोळा करून ठेव, मी त्यासनी घेऊन जातो. नाही, मला बी साडी पाहिजे. मी बी करते की तुझ्या पायलट साहेबाची जरा पब्लिसिटी. तू काय टेन्शन घेऊ नकस. हा, जेव पटापटा आणि जाऊन झोप. अगं पण सुमी, जेव. आता बस झालं. उद्या काय तर सोक्ष मोक्ष लावते ड्रायव्हरचा. उद्या बराबर तर पायलट पकडला जाणार. समर, तुझा अभिमान वाटतो मला फार. मम्मा अगं पण मी अजून अभिमान वाटावा असं काहीच केलेलं नाही. वा ताई, काय संस्कार आहेत तुझे समोरून. अगं एवढं सगळं करून सुद्धा नाही म्हणतोय हा. वा वा, माझे कान तृप्त झाले ऐकून हे. समर, पण हे सगळे संस्कार घरातच. राजकारणात एवढंसं केलं तरी खूप केलंय असं दाखवावं लागतं. मम्मा, तुला माहितीये मी असलं राजकारण करण्यासाठी यात नाही आलो. मी जेवढं करणार तेवढंच सांगणार. अरे असं नसतं राजकारणात. ठीक आहे नरसू, आता तो विषय नकोय. नंतर केव्हा तरी बोलू. तुला आधी काम करायचंय आणि मगच बोलायचंय ना, मग त्याची पण व्यवस्था केलीये मी. काय व्यवस्था? अरे उद्या आपण साडी वाटपाचा कार्यक्रम करणार आहोत म्हणून आजूबाजूच्या गावातल्या बायकांना बोलवलंय बंगल्यावर. साडी वाटप? मम्मा अगं माझ्या विजन मध्ये असल्या गोष्टी नाहीयेत काही. मला साधं मूलभूत काहीतरी करायचंय. समर, एक लक्षात ठेव, राजकारणात असं काही नसतं. आवळा देऊन कोहळा काढायचा असतो राजकारणामध्ये. गरीब बायकांना 100-200 रुपयाच्या साड्या दिल्या की आपली 1000 रुपयाची पब्लिसिटी होते. एकदा का पब्लिसिटी झाली की मत मागणी येतातच ना. हा? मम्मा, मी तुला आधी पण सांगितलं होतं ना, तुला मी मुख्यमंत्री झालेलं बघायचंय ना. मी प्रयत्न करायला तयार आहे, पण या असल्या मार्गाने नाही जायचंय मला. हे बघ समर, साडी वाटपाकड्यासाठी तू वाईट नजरेने पाहू नकोस रे. तू ते काम करताना चांगलं हे तू डोळ्यासमोर ठेवून कर ना. म्हणजे बघ, वस्त्र ही मूलभूत गरज आहेच की. म्हणजे तुला जे करायचंय तेच. खेड्यातल्या गरीब बायकांना खरंच मदत होते यातून. पण साडी वाटपाचा कार्यक्रम मी सांगते म्हणून होणार आहे. ठीक आहे, करूयात आपण. हॅलो साहेब, अहो बॉम्ब झाल्या. अच्छा. अहो अच्छा काय, सुमी इकडे बायका गोळा करायला लागल्या साडी वाटपासाठी. अच्छा, अहो आता उद्या बंगल्यावर पोचल ती बायका घेऊन. अच्छा. अहो साहेब, अच्छा काय करताय नुसतं. आता कसं करायचं? ते बघू ना आपण. आता बघू का बघू, बघच तर सुमी तिकडे बंगल्यावर पोचायची. साहेब, मी काय म्हणतो, कारखान्यावर गंडवलं तसं गंडवूया का? नाही, ती पण जमणार नाही म्हणा. सुमी तर बंगल्यावर येते, त्याच्यामुळं लक्ष्मणला तर काय उभा करता येणार नाही. का करता येईल? नाही. अहो काय नाही लावलंय, आता कसं करायचं? आपण बोलूया त्यावर नंतर. मी विचार करून सांगतो. हा, बाय.